गुरुदेव डेअरी बोलानबोज आधी केले मग सांगितले. एका पशुपालकाचा फोन होता. दूध काढल्यानंतर काशीची घ्यावायची काळजी. दूध काढतो आपण, मशीनने काढतो, हाताने काढतो. हाताने काढणारे त्या सडाला दुधाचा फेस लावतात आणि मशीनने काढणारे पाणी मारतात आणि मशीन काढून घेतात. पण थोडंफार त्या सडावर इन्फेक्शन राहतं. त्या दुधाचे कण राहतात, दुधाचं थोडंफार अंश राहतो. हाताने काढणार तर त्याच्यावर इन्फेक्शनला वाव होतो. मग त्याने काय होतं, पुढं जाऊन जर आपण काशीची स्वच्छता नाही ठेवली तर देवी नावाचा रोग होतो. तो उन्हाळ्यात होतो नक्कीच. छोटे पुरळ होतात. पुरळाचं रूपांतर फोडात होतं आणि त्याच्यामध्ये पाणी होतं आणि गाई पुन्हा दूध काढू देत नाहीत, उड्या मारतात. दूध कमी होतं. जखमा काचेच्या मऊ जागेच्या जखमा असतात आणि दररोज त्याला हात लावावा लागतो. भलं बाबाही जखम झाली आणि त्याला बांधून ठेवलं असं नाही. दररोज त्याला हात लावावा लागतो, दूध काढावंच लागतं. मग त्या जखमा आणखी चेगळतात, रक्त येतं, पू येतो, गाय अस्वस्थ होते. मरत वगैरे नाही, पण दूध कमी होतं. तो एक प्रकार होतो. दुसरा प्रकार मस्टायटिस होतो. ज्यावेळेस आपण दूध काढतो आणि त्याचं जे कॅनल आहे, त्याचं जे सडातला आतली दूध येण्याचा जो मार्ग आहे तो 15 मिनटं उघडा असतो. तेवढ्या वेळेमध्ये जर गाय खाली बसली तर त्या छिद्रातून, त्या होलमधून खाली बसल्यानंतर शेणमूत्रीतून इन्फेक्शन होतं आणि मस्टायटिस होतं, दगडी होते. आणि मग त्याला औषधोपचार करावा लागतो. तर खर्चिक असतं आणि दूध कमी होतं आणि गायला पण त्रास होतो. या दोन्ही गोष्टी टाळायच्या असतील तर काय करायचं? तर सध्या बाजारामध्ये डीप कप आलेत. 1000 रुपये लिटरचं एक सोल्युशन असतं आणि ते त्यात बुडवायचं असतं. महाग आहे. त्याला पर्याय मी केलेला आहे स्वतः. आज जवळजवळ 10-5 वर्ष ते मी काम करतो. शेतकऱ्याला पण सांगतो, पण वेळोवेळी सांगतात, पण लोक विसरतात का कळत नाही. जरूर करावं. फुकटचा कसं आहे, फुकटचं औषध उपचार नको वाटतं काही लोकांना, असं वाटायला लागलं आहे. विकत असले त्यांना गुण येतो, बरोबर आहे. तर तसं नका करूया. मी काय करतो, पोटॅशियम परमॅनंटची एक पुडी असते 20 ग्रॅमची, ती मिळते एक 30 रुपयाला. एक 4 पुड्या घ्यायच्या, 5 लिटर पाण्यामध्ये, 5 लिटरच्या कॅन्डामध्ये पाण्यामध्ये टाकायचं, ढवळायचं, गरदर रंगीत पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये दोन्ही वेळेला दूध काढल्यानंतर सड असे बुडवायचे. मी करतो आणि ते बुडवून घ्यायचे. म्हणजे खाली गाय जरी बसली तरी इन्फेक्शन होणार नाही, काशीवर काय झालं तरी इन्फेक्शन होणार नाही. आणि खरंच ह्या 30 रुपयाच्या औषधानं कधीही मस्टायटिस, कधीही देवीची पुरळं हे काहीही होत नाही. आणि याची काळजी घेतल्यास स्वस्तातला उपचार हा म्हणजे स्वस्तातला उपचार. 5 लिटर पाणी 4 पुड्या जर टाकल्या तर माझ्यासारख्या 50 गायच्या गोठ्याला महिनाभर जातं किंवा 20 दिवस जातं. छोट्याला किती दिवस जाणार आहे? नगण्य. 10 पैशाचं औषध, 1000 रुपये लिटरचं डीप कप आणि साधं आपलं कुठलं तरी एवढंसं प्लॅस्टिकचं बाटली कापायची, त्यात औषध घ्यायचं, बुडवायचं. दूध काढल्या बुडवून टाकायचं, विषय संपला. एवढी छोटीशी काळजी घेतल्यास तुम्हाला देवी, काशीचे रोग, मस्टायटिस, दगडी ह्याच्यापासून मुक्तता मिळेल आणि ती काळजी घेईल. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हे जी म्हणतो आहे मी नेहमी तेच काम वापरतो. तर ते स्वस्त आहे, फुकट आहे आणि आपल्याला आपला खर्च कमी केल्याशिवाय पर्याय नाही. कुणाला पैसे वाटणार नाही, परवडणार. म्हणून स्वस्तातला हा उपचार करा, करून बघा आणि सांगा मला काय होतं ते.